आता आपण बघतोय तिसऱ्या धड्यातला वर्तुळ मधला महत्वाचा प्रश्न आहे. तर प्रश्न काय बघूया. आकृतीमध्ये जर PQ बरोबर 6, QR बरोबर 10 व PS बरोबर 8 तर TS बरोबर किती. तर आपल्याला काय विचारले, TS ची त्यांनी किंमत विचारली. तर ही आकृती काढून घेऊया. आकृतीमध्ये TS त्यांनी किती दिलाय, तर TS विचारलेला आहे. PT किती दिलाय, तर PT पण आपल्याला काढायला लागणार आहे. PS त्यांनी दिलेला आहे. PS ची व्हॅल्यू किती, 8 आहे. PQ पण त्यांनी दिला आहे. PQ ची किंमत आहे 6. QR ची किंमत किती दिली त्यांनी, तर QR बरोबर 10. QR आहे 10. तर जेव्हा दोन जीवा एकमेकांना वर्तुळाच्या बाहेरच्या बिंदूत छेदतात तेव्हा आपण कोणतं प्रमेय वापरायचं, जीवांच्या बाह्य छेदनाचे प्रमेय. तर ते काय प्रमेय ते आपण पुढे बघूया गणित सोडवताना. तर लक्षात ठेवा, जेव्हा दोन जीवा वर्तुळाच्या बाहेरच्या बिंदूमध्ये छेदतात, म्हणजे कसं, हा वर्तुळ आहे, हा एक बाहेरचा बिंदू आहे. तर ही जीवा आणि ही जीवा या बिंदूमध्ये जर छेदत असेल वर्तुळाच्या बाहेरच्या बिंदूमध्ये, तर अशा वेळी कोणतं प्रमेय वापरायचं, जीवांच्या बाह्य छेदनाचे प्रमेय. तर काय दिले ते लिहून घेतले मी. PQ बरोबर 6, QR बरोबर 10 आणि PS बरोबर 8 हे काय दिले आहे. आता काय दिले, PR मला काढायचं आहे. PR मला प्रमेय वापरताना लागणार आहे. तर PR किती येणार, तर PQ अधिक QR. PQR हे कसे आहेत, एका रेषेत आहेत, म्हणजे काय एक रेषीय बिंदू आहेत. एका रेषेवर बिंदू जर असतील तर आपण काय करू शकतो, अशी बेरीज करू शकतो. म्हणजे PQ अधिक QR, PQ अधिक QR बरोबर PR. तर PQ आणि QR ची आपल्याला किमती माहिती आहेत. PQ ची किंमत किती, 6 आहे. PR ची किंमत आहे 10. तर PR ची मग आपल्याला QR ची किंमत आहे 10. तर PR ची आपल्याला किती व्हॅल्यू मिळाली किंवा किती किंमत मिळाली, 16 मिळाली. आपल्याला आता PR 16 मिळाला. आता जीवांच्या बाह्य छेदनाचे प्रमेय काय ते बघूया. PQ गुणिले PR. तर पहिल्यांदा छोटा रेषाखंड नंतर मोठा रेषाखंड. PQ गुणिले PR बरोबर, इकडे पण सेम तसंच करायचं. PS गुणिले PT. पहिल्यांदा छोटा रेषाखंड घ्यायचा, नंतर गुणिले मोठा रेषाखंड. म्हणजे काय, PQ गुणिले PR बरोबर PS गुणिले PT. PS गुणिले PT. तर हे काय, जीवांच्या बाह्य छेदनाचे प्रमेय. तर यामध्ये आपल्याला कशा कशाची किंमत माहिती आहे, PQ ची किंमत माहिती आहे, त्यांनी ऑलरेडी दिली आहे. PQ ची किंमत किती, 6, ते त्यांनी दिलेली. PR ची किंमत किती, PR ची किंमत आहे, PR आपण काढलाय वाटतं, PR आपण काढलाय किती, 16. PS पण त्यांनी दिलाय, PS आहे 8. तर आपल्याला काय, PT आपण काढू शकतो. तर 8 इकडे गुणाकार आहे, तिकडे गेल्यावर काय होणार, बरोबर चिन्हाच्या पलीकडे गेलं तर इकडे गुणाकार असेल तर तिकडे गेल्यावर भागाकार, इकडे बेरीज असेल तर तिकडे गेल्यावर वजाबाकी होते. तिकडे 8 गुणाकार मध्ये, तिकडे गेल्यावर भागाकार. तर भाग कसा घालवलाय, 8 एके 8, 8 दोन्ही 16 आणि 6 दोन्ही किती येणार आहे, 12 येणार आहे. म्हणजे पेटीची किती किंमत आली माझी, 12 किंमत आली. आता मला PT मिळाला. आता मला त्यांनी काय विचारले बघा, जे विचारले ते TS विचारले, त्यांनी PT नाही विचारलेला. मग मी PT का काढून घेतला, तर मला PS माहिती आहे आणि PT जर मिळाला तर मी PT वजा PS करून मला TS मिळू शकतो. म्हणून मी काय केलं, पहिल्यांदा PT काढून घेतला. आता मला PT तर ऑलरेडी मिळाला. आता मी काय करणार, PT बरोबर TS अधिक SP किंवा PS. तर असं मी ऍडिशन का केली किंवा बेरीज का केली, तर परत TS आणि P हे रेशो बघा, बिंदू TS आणि P हे बिंदू कसे आहेत, एका रेषेत आहेत. एका रेषेत आहेत त्यामुळे मी यांची बेरीज करू शकतो. मी तर कारण पण गेले T डॅश S डॅश P हे कसे आहेत, एका रेषेत आहेत. PT ची किंमत किती, PT ची किंमत आहे माझी 12. इथे मी काढली PT ची किंमत. TS ची किंमत किती, तर TS आपल्याला काढायचा आहे, जो त्यांनी विचारलाय TS. आणि मला SP म्हणजेच PS म्हणजेच SP, तर किती, 8 आहे. मी अधिक 8 आहे, मी काय सांगितलं, बरोबर चिन्हाच्या पलीकडे गेलं तर चिन्ह बदलणार. म्हणजे काय, इथं अधिक 8 आहे, तिकडे गेल्यावर राहणार वजा 8. 12 वजा 8 किती, 4. तर TS ची आपल्याला किंमत किती मिळाली, 4 मिळाली. तर आपलं फायनल जे उत्तर आहे ते काय आहे, TS बरोबर 4. तर तुम्हाला या गणितामध्ये लक्षात ठेवण्याची स्टेप कोणती, तर तुम्हाला बेरीज करून पहिल्यांदा जीवांच्या बाह्य छेदनाचे प्रमेय तुम्हाला लक्षात राहायला पाहिजे. आणि त्याच्यानंतर मग आपल्याला काय कोणती किंमत काढायची, पहिल्यांदा तुम्हाला PT काढायचा ते पण लक्षात यायला पाहिजे. आणि त्याच्यानंतर मग तुम्ही TS काढू शकता. तर इथं आपलं हे गणित
पूर्ण झालं. आता आपण बघूया पुढचा प्रश्न. चक्रीय चौकोन MRPN मध्ये कोन R बरोबर 5x वजा 13 डिग्री आणि कोन N बरोबर 4x अधिक 4 डिग्री. तर इथं दोन कोन दिले आहेत. तर कोन कशामधले, तर चक्रीय चौकोन MRPN मधले. तर कोन R आणि कोन N यांची मापे ठरवा. तर यांची जी मापे दिली ते त्यांनी कशी दिली आहेत, तर समीकरणामध्ये दिलेत. म्हणजे काय, 5x वजा 13 4x अधिक 4 या टाइप मध्ये त्यांनी दिले. तर काय केलं, ही पूर्ण मी डायग्राम काढून दिली किंवा फिगर काढली. पहिल्यांदा आकृतीमध्ये बघा MRPN दाखवलेला आहे. R चं माप किती दिले, 5x वजा 13 डिग्री आणि N चं माप आहे 4x अधिक 4 डिग्री. तर तुम्हाला चक्रीय चौकोनाबद्दल जरा माहिती पाहिजे थोडी हा प्रश्न सोडवण्यासाठी. तर MRPN हा चक्रीय चौकोन आहे आणि चक्रीय चौकोनाचे जे सम्मुख कोन असतात, म्हणजे काय, ते समोरासमोरचे जे कोन असतात तर ते कसे असतात, पूरक असतात. तर पूरक या शब्दाचा अर्थ काय, तर ह्या दोन कोनांची बेरीज किती असणार आहे, 180 डिग्री किंवा 180 अंश. 180 अंशाचे हे दोन कोन असणार आहेत. तर याला मी कारण काय दिलं, तर चक्रीय चौकोनाचे सम्मुख कोन, किंवा तुम्ही असं पण लिहू शकता चक्रीय चौकोनाचा गुणधर्म. तर हा काही गुणधर्म पण लिहू शकतो चक्रीय चौकोनाचा, की त्याचे सम्मुख कोन कसे असतात, पूरक असतात. आता R ची किंमत काय आहे बघा, 5x वजा 13. R ची किंमत मी टाकली 5x वजा 13 अधिक N ची किंमत काय आहे, N काय आहे इथं, तर N आहे 4x अधिक 4. N काय, 4x अधिक 4 बरोबर 180. आता मी हे सोडवणार कसं, तर x च्या जी पद आहेत ती सगळी एकत्र घेणार. 5x अधिक 4x काय येणार उत्तर, 9x वजा 13 अधिक 4. तर वजा 13 अधिक 4 हे कसं सोडवायचं, वजा 13 अधिक 4 अधिक वजा असेल तर काय होणार आहे, वजा बाकी. 13 मधून 4 गेले किती राहिले, 9 आणि चिन्ह मोठ्या संख्येचं, मोठी संख्या इथं काय 13, चिन्ह काय येणार वजा 9. उत्तर काय, वजा 9 बरोबर 180. आता वजा 9 हे बरोबर चिन्हाच्या इकडच्या बाजूला, पलीकडे गेल्यावर काय होणार, त्याचं वजा 9 चं अधिक 9 येणार. म्हणजे 9x बरोबर 180 अधिक 9. 180 अधिक 9 किती येणार, 189. 9x बरोबर 189. आता 9 आणि x तर यांच्यामध्ये काय गुणाकार आहे, 9 आणि x च्या मध्ये काय गुणाकार आहे. मग 9 पलीकडे गेल्यानंतर काय होणार, बरोबर चिन्हाच्या भागाकारात जाणार आहे. 9 न 189 ला भाग दाबायचा, 9 1 9, 9 2 18, 9 1 9. तर x ची किंमत किती आली आपली, 21. x ची किंमत 21 आली. पण त्यांनी काय x विचारलाय का नाही, तर त्यांनी काय विचारले, R आणि N ची किंमत विचारली. त्यामुळे आपल्याला पुढे सोडवावं लागणार. तर कोन R बरोबर 5x वजा 13. x ची किंमत आपण किती काढली, 21. ती किंमत इथे टाकायची. 21 गुणिले 5. 21 चा जर पाढा तुम्हाला येत असेल तर ठीक आहे, नाहीतर मग तुम्हाला करायला लागणार. 5 1 5, 5 2 10, 105 वजा 13. 105 वजा 13 किती येणार आहे उत्तर, 92. कोन R ची किंमत किती आली, 92 डिग्री. डिग्री द्यायचं का, तर डिग्री जर नाही दिलं तर तुमचे मार्क जाऊ शकतात. त्यामुळे तुम्ही तर डिग्री देणं गरजेचं आहे. जे युनिट असेल आणि युनिट जर दिलं नसेल तर युनिट्स म्हणून दिलं तरी चालतं. आता इथे त्यांनी युनिट दिले, अँगल काय अंशामध्ये असतो. कोन R किती आला, 92 अंश. आता कोन N बघा, कोन N चं काय आहे इथं माप दिलेलं, 4x अधिक 4 अंश. 4x अधिक 4 अंश म्हणजे काय, x ची किंमत किती काढली आपण, तर x ची किंमत आहे इथं 21. 21 x ची किंमत आहे इथं टाकली. 21 चोक 84. 4 1 4, 4 2 8, 84. 84 अधिक 4 किती, 88. तर त्यांनी जे दोन कोन आपल्याला R आणि N विचारलेले ते आपण इथं काढलेत. R किती आला, 92 डिग्री आणि N किती आला, 88 डिग्री. आता आपण आपलं उत्तर चेक करूया, बरोबर आहे का. 92 अधिक 88 किती, 8 आणि 2 10 0, 8 1 10 8 18 म्हणजे 180. म्हणजे काय, हे समोरासमोरचे कोन कसे आले, पूरक आहे. म्हणजे आपलं आलेलं उत्तर कसं आहे, बरोबर आहे. तर इथं आपला हा जो प्रश्न आहे तो पूर्ण झाला.